नमस्कार, स्वागत आहे आपलं व्हॉइस किचन मध्ये। आज आपल्या रेसिपीची सर्व तयारी मी करून घेतली। जिरं घेतलेले, कोथिंबीर चिरून घेतलेली, हिरवी मिरची जाडसर चिरून घेतलेली, कैरी बारीक चिरून घेतलेली, कांदा चिरलेला आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेले आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद टाकून आता बेसन बनवण्यासाठी मी पातळ पेस्ट बनवून घेते। 1 वाटी बेसनासाठी अर्धा वाटी सुकलेले झिंगे मी साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले। आता इथे बघा बेसनाची आपली पेस्ट पण तयार झालेली आहे। कढई तापायला ठेवलेली मी, तेल टाकून घेतले 2 पळी। तापलेल्या तेलामध्ये हिंग आणि जिरं चांगलं तडतडू देते। आता कांदा टाकून घेतलाय, हिरवी मिरची कापलेली, कैरी, 2 आगळचे तुकडे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण टाकून घेतलाय बघा। हलवून घेते थोडंसं। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। त्यामध्ये आता मी झिंगे टाकून घेतलेले आहेत। थोडीशी हळद टाकून घेते म्हणजे त्याला कलर व्यवस्थित येईल। बघा आता हे सर्व पदार्थ मी व्यवस्थित मीडियम गॅसवर हलवून घेते। 1 ते 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेते। बघा आपले झिंगे मस्त फ्राय झालेले आहेत, आता कुरकुरीत झालेले आहेत। आता त्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतलेले आहे। तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट टाकू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1 ते 2 मिनिटांसाठी मस्त सर्व फ्राय करून घेते। तर त्यामध्ये बेसनाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता मीडियम गॅसवर मी 6 ते 8 मिनिटांसाठी हे बेसन शिजवून घेते। अर्धा कप पाणी टाकून घेते। आता त्यामध्ये हलवून घेते। 6 ते 8 मिनिटांसाठी मस्त हे बेसन मी आता शिजवून घेते। गॅस मीडियमच ठेवलेला आहे मी। बघा किती छान सुगंध सुटला आहे बेसनाचा। एवढंच छान चवीला लागतं हे बेसन। जेमतेम 20 मिनिटांमध्ये होणार हे तिखट आंबट चवीचं बेसन ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत सुद्धा अतिशय छान असं टेस्टी हे बेसन लागतं। तोंडात टाकताच बरोबर जिभेला चव देणारं आणि पोटाला भर करणारं तिखट आंबट चवीचं झिंगे टाकलेलं बेसन नक्की तुम्ही बनवून बघा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभार।